परदेशातील उच्च शिक्षणासाठी जेव्हा आपण विद्यापीठ निवडण्याचा निर्णय घेतो तर त्यावेळी एक क्रायटेरिया नक्की आपल्याला इथं लावता येऊ शकतो. तो म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला 10 विद्यापीठांचं सिलेक्शन करायचं आहे तर त्या 10 विद्यापीठांचे वर्गीकरण 3 गटांमध्ये करता येईल. पहिलं वर्गीकरण जे आहे ते 4 विद्यापीठं साधारणतः 1 ते 50 किंवा 1 ते 100 या युनिव्हर्सिटी रँकिंग लिस्टमध्ये जी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांपैकी 4 विद्यापीठं निवडता येतील. पुढची जी 3 विद्यापीठं आहेत ती साधारणतः 100 ते 300 या क्रमवारीमधली जी विद्यापीठं आहेत या विद्यापीठांचा समावेश त्याच्यामध्ये करता येईल. आणि राहिलेली 4 विद्यापीठं जी आहेत ती 300 नंतर 300 नंतरच्या क्रमवारीमध्ये ज्या विद्यापीठांचा समावेश आहे त्याच्यामधले विद्यापीठं आपल्या यादीमध्ये निवडता येतील. यामुळं होईल काय की 300 नंतरची जी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये आपल्याला प्रवेशाची नक्की हमी मिळेल, त्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळेलच आणि कदाचित प्रवेशाबरोबर स्कॉलरशिपसुद्धा मिळेल याची हमी जास्त राहील. मधल्या क्रमवारीमधली जी विद्यापीठं आहेत ही नक्कीच चांगली विद्यापीठं आहेत. तर या विद्यापीठांमध्ये जर ॲडमिशन मिळालं आणि जर स्कॉलरशिप मिळालीच तर अजूनच चांगलं. तर त्यामुळं म्हणजे विद्यार्थ्याला आपल्याला आपल्या लिस्टमधलं विद्यापीठ अपग्रेड करता येईल. आणि जी टॉपची जी विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये कदाचित ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप कमी राहतील. पण समजा काही इतर कारणांमुळे म्हणजे कॉम्पिटिशन कमी असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नाही त्यामुळे सीट्स रिकाम्या राहिल्यात, अजून विजाचे अजून इतर काही अडचणींमुळं काही विद्यार्थी आलेच नाहीत, अशा काही इतर एक्सटर्नल रिझन्समुळे जर तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर कदाचित कॉस्टली पडेल पण तुम्हाला एक चांगल्या रँकिंगमधल्या युनिव्हर्सिटीमधून तुमचं डिग्री पूर्ण करता येईल.